नमस्कार. विजयानंद सायकोलॉजिकल रिहॅबिलिटेशन सेंटर पुणेमध्ये आपलं खूप खूप स्वागत. आज आपण पाहणार आहोत की चिल्ड्रन अपरसेप्शन टेस्ट ही जी टेस्ट आहे, ही टेस्ट सायकोमेट्री टेस्टमधील ही एक प्रोजेक्टिव्ह टेस्ट आहे की ज्याच्यामध्ये काही कार्ड्स असतात आणि त्या कार्डच्या आधारे आपण मुलांचं कॉन्फ्लिक्ट किंवा मुलांमधील डिफेन्स मेकॅनिझम किंवा मुलांमधील इमोशन्स किंवा मुलांचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते आपण जाणून घेण्यासाठी ही टेस्ट आपण करू शकतो. ह्या टेस्टमध्ये हे जे कार्ड्स आहेत हे कार्ड्स ॲनिमल कार्ड्स आहेत आणि ह्या कार्ड्समध्ये जे आपण बघणार आहोत की त्या कार्डच्या माध्यमातून मुलं ज्यावेळेला स्वतःला प्रोजेक्ट करतात आणि स्वतःला तिथे ते प्रदर्शित करतात की आपल्याला काहीतरी प्रॉब्लेम आहे आणि ते प्रॉब्लेम ते ह्या चाचणीच्या आधारे सहजपणे आपल्याला दिसून येतात. ही जी चाचणी आहे ही चाचणी इंडियन व्हर्जन आहे आणि ही जी चाचणी ज्यावेळेला आपण मुलांवरती इम्प्लिमेंट करतो त्यावेळेला मुलांमधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत, इमोशन रिलेटेड प्रॉब्लेम्स असू द्या किंवा त्यांच्यामधील जे कॉन्फिडन्स लेवल आहे ते जर लॅक असेल किंवा मुलांमध्ये जी भीती असेल किंवा मुलांमध्ये जे काही आईवडिलांबद्दलचे जे काही थॉट तयार होत आहेत किंवा आईवडिलांबद्दलचे जे काही मुलगा विचार करतो, आईवडिलांना कसा विचार करतो, कुठे स्वतःला प्रदर्शित करतो, तर हे ह्या चित्राच्या सहाय्याने मुलं स्वतःला प्रोजेक्ट करतात आणि त्या पद्धतीने आपण त्या टेस्टचं आपण स्कोरिंग करतो आणि त्याच्या सहाय्याने आपण मुलांचं पुढे काउन्सिलिंग सेशन म्हणूया किंवा सायकोथेरपी म्हणूया किंवा जे काही आपण मुलांसाठी आपण ॲक्टिव्हिटीज घेणार आहोत त्या या चाचणीच्या रिझल्टवरती खूप डिपेंड असतात. तर त्यासाठी ही एक चाचणी आहे. ही चाचणी खूप व्हॅलिड आहे आणि खूप जास्त प्रमाणात ही वापरली जाते. काही वेळेला आपण बघतो की मुलं आपले स्वतःचे विचार किंवा स्वतःच्या इमोशन्स हे व्यक्त करत नाही, पण ह्या कार्डच्या माध्यमातून ज्यावेळेला मुलं स्वतःला रिप्रेझेंट करतात किंवा स्वतःला व्यक्त करतात त्यावेळेला आपल्याला दिसतं की मुलांमधील जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते प्रॉब्लेम्स आपण जाणून घेतो आणि हे जाणून घेण्यासाठीचीच ही एक टेस्ट आहे आणि ही टेस्ट आज आपण शिकणं खूप गरजेचं आहे. जे कोणी मानसशास्त्रज्ञ आहेत किंवा जे कोणी सायकोलॉजिकल टेस्टसाठी एलिजिबल असे काही लोकं आहेत ज्यांचं MA सायकोलॉजी, MA क्लिनिकल सायकोलॉजी झालेलं आहे आणि ते लहान मुलांमध्ये काम करत आहेत. तर जवळजवळ 10 ते 12 वर्षापेक्षा जी लहान मुलं असतात त्यांच्यासाठी ही चाचणी आपण वापरतो आणि 12 वर्षाच्या वडील मुलांसाठी आपण वेगळी चाचणी असते TET ती वापरतो. तर ही CAT चाचणी आहे, चिल्ड्रन अपरसेप्शन टेस्ट, आणि ही चाचणी नक्की तुम्ही शिका. याचं एक ऑनलाईन वर्कशॉप आम्ही ट्रेनिंग ठेवलेलं आहे. त्या ट्रेनिंगला तुम्ही रजिस्टर करा आणि ते ट्रेनिंगमध्ये तुम्ही ही पूर्ण चाचणी शिका. ह्या चाचणीबरोबर एक मॅन्युअलसुद्धा येतो आणि हे मॅन्युअलमध्ये काही कार्ड्स रिलेटेड माहिती ते दिलेली आहे. ती माहिती आपण वाचून किंवा जाणून घेऊन ही चाचणी कशी वापरायची, कशी इम्प्लिमेंट करायची, रिझल्ट कसे शोधायचे, फाइंडिंग काय लिहायचं, रिपोर्ट कसं तयार करायचं, ह्या सर्व गोष्टीचं तुम्हाला ऑनलाईन प्रशिक्षण आम्ही देत आहोत. थँक्यू. धन्यवाद.